प्रश्न असा आहे, इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे. याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला महत्वाचं ज्या दोन शब्द आहेत, एक आलेला आहे इष्टिकाचिती आणि दुसरा शब्द आहे घन. मग याचे दोन आपला ह्या आकृत्या नेमक्या समजून घ्यायला लागतील आणि त्याच्यावरून आपला उत्तर काढायचा. इष्टिकाचिती जी असते, इष्टिकाचिती आयताकृती असते, दोन समान आयतापासून बनलेली असते. जसं आयत आहे, अंदाजे घेतला. इष्टिकाचितीच्या ज्या कडा असतात ह्या पहिल्या ह्या चौकोनाच्या ह्या चार कडा, चार बाजू म्हणजे चार कडा, आणि ह्या चौकोनाच्या चार कडा म्हणजे ह्या चार बाजू म्हणजे 8 झाल्या. पण हे जोडल्याच्या नंतर आणखी एक कडा 9, 10, 11 आणि हे 12 अशा प्रकारे ही तयार झालेली आकृती असते. याला म्हणायचं इष्टिकाचिती. आणि घन जो आहे, घनही असाच असतो परंतु तो चौरस आकृती असतो. आणि मग यामध्ये याच्याप्रमाणे याला जोडून घेतलं, हे चार झाले, ह्या कडा त्याच्या ह्या चार कडा झाल्या आणि त्याला जोडून घेतलं त्याच्या 12 कडा आहेत. 12 मग ह्या ज्या कडा इष्टिकाचितीला कडा 12 असतात, घनाला सुद्धा कडा 12च असतात. त्यानंतर पुढे काय विचारलं, शिरोबिंदू. शिरोबिंदू जर म्हणलं तर या ठिकाणी शिरोबिंदूंची संख्या जर विचारली तर दोन्हीकडे सारखीच. शिरोबिंदू म्हणजे काय, ज्या ठिकाणी हे कोपरे जोडलेले आहेत हे सगळे त्यांना शिरोबिंदू म्हणायचे. म्हणजे याचे 4, 8 असे शिरोबिंदूंची संख्या किती असते, 8. शिरोबिंदू इकडे 8 आणि याला सुद्धा 8च असतात. आता पृष्ठांची संख्या म्हणजे जे एकूण पृष्ठ जे असतात, पृष्ठे 6 असतात. यालाही 6 आणि घनाला सुद्धा 6 पृष्ठ आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला उत्तर काढायचे. उत्तर काढण्यासाठी मग महत्वाचं काय, इष्टिकाचितीच्या कडा आणि शिरोबिंदूंची एकूण बेरीज. मग इष्टिकाचितीच्या कडा किती, 12 आणि शिरोबिंदूंची संख्या किती, 8 म्हणजे काय झाली, 20. प्रश्न पुढे काय आहे, घनाच्या कडा किती आहेत, जेवढ्या इकडे आहेत तेवढ्याच कडा इकडे 12 आहेत आणि पृष्ठाची संख्या 6. वजाबाकीपेक्षा इथे वजाबाकी करायची आपल्याला. 12 मधून 6 गेले, यामध्ये राहिले 6 आणि यांची बेरीज काय आली, 20. 20 मधून आता काय करावं लागतील तुम्हाला, 6 कमी करावं लागतील. 20 मधून 6 गेले म्हणजे किती राहतात, यामध्ये 14.